नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात आपण कुंडीमध्ये वगैरे कोरफड लावतो. या कोरफडीचे अनेक फायदे आहेत. कोरफड सर्दी खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी किंवा डोळे, केस यांची निगा राखण्यासाठी फायदेशीर ठरते. कोरफडचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. त्याची खासियत म्हणजे ते लावताही येतात आणि खाताही येतात. आरोग्याबरोबरच कोरफड केस आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. शतकानुशतके औषधी गुणधर्मांसाठी याचा वापर केला जात आहे. कोरफडीला घृतकुमारी असेही म्हणतात. ही एक वनस्पती आहे जी वेगवेगळ्या आजारांवर औषध म्हणून वापरली जाते. कोरफडीचा ताजा रस मलावरोध, अपचन, ऍसिडिटी, मूळव्याध अशा पचन संस्थेच्या आजारांवर गुणकारी ठरतो. नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय प्रक्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते. दररोज कोरफडीचा रस घेतल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह, मूळव्याधी असे आजार कमी होतात. कोरफडमध्ये पॉलिसेकेराइड्स असतात, जे जटिल शर्करा असतात. त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. हे पॉलिसेकेराइड्स पांढऱ्या रक्तपेशींच्या उत्पादनास प्रोत्साहित करण्यास मदत करतात, जे संक्रमण आणि रोगांशी लढण्यासाठी आवश्यक आहेत. कोरफडीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कोरफड जेल त्याच्या दाहक विरोधी, अँटीऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सिफाइंग गुणधर्मासाठी ओळखले जाते. हे पचन आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यात उपयुक्त आहे, जे अप्रत्यक्षपणे वजन कमी करण्यास मदत करू शकते. पोषक तत्वांनी युक्त कोरफड आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास उपयुक्त आहे, कारण यात व्हिटॅमिन ए, सी आणि ई सह कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक पोषक घटक असतात. ते अँटीऑक्सिडंट्समध्ये देखील समृद्ध आहेत, जे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. खरं तर फ्री रॅडिकल्स शरीराच्या पेशींना हानी पोहोचवण्याचं काम करतात. मोबाईल, कॉम्प्युटर यांच्या अतिवापरामुळे किंवा झोप न झाल्याने डोळे चुरचुरत असतील तर पाण्यात कोरफडीचा रस घालून त्याने डोळे धुतल्यास आराम मिळतो. डोळे आले असतील तर कोरफडीचा रस डोळ्यांना लावल्याने फायदा होतो. अनेक प्रकारचे त्वचा विकार आणि रक्तविकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होते. जळणे, भाजणे, आग होणे, पित्त होणे या प्रकारच्या त्वचा विकारांवर कोरफड उपयुक्त ठरते. रात्री झोपण्याआधी कोरफडीच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑइल एकत्र करून त्वचेला लावल्यास काळेपणा, सनबर्न, सुरकुत्या, पिंपल्स हे विकार कमी होतात. त्वचा काळवंडली असल्यास कोरफडीमध्ये लिंबाचा रस मिसळून रात्रभर त्वचेला लावून ठेवल्यास फायदा होतो. कोरफडीत असणाऱ्या गुणधर्मामुळे सर्दी, खोकला, दमा, सायनस या प्रकारच्या श्वसनाच्या आजारांवर उपयुक्त ठरते. श्वसनाचे आजार असतील तर कोरफडीच्या रसात मध घालून दिवसातून 2 वेळा घेतल्याने फायदा होतो. कोरफडमध्ये एन्झाईम असतात. यात दाहक विरोधी गुणधर्म देखील आहेत, जे सूज येणे, बद्धकोष्ठता आणि चिडचिडे आतड्यांसंबंधी सिंड्रोम सारख्या पचनाशी संबंधित समस्या शांत करतात.
कोरपडीमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. ताजा कोरपडीचा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते. केस दाट आणि मजबूत होतात. कोरपडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून 2 ते 3 वेळा कोमट खोबरेल तेलात कोरपडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. कोरपडीचा वापर जळजळ किंवा जखमा आणि पचनाशी संबंधित समस्यांसाठी अनेक प्रकारे केला जातो. आजही अनेक जण घरगुती उपाय म्हणून याचा वापर करतात. चला तर जाणून घेऊया कोरपडीचे सेवन तुम्ही कशा प्रकारे करू शकता. कोरपडचे सेवन कसे करावे? कोरपड कोशिंबीर सूपमध्ये देखील सहजपणे घालता येते. मॉर्निंग ओटमील किंवा दहीमध्ये कोरपड जेल घालता येते. आपण आपल्या स्मूदीमध्ये कोरपडीचा रस मिसळून कोरपडीचे सेवन करू शकता. हा सर्वात सोपा मार्ग आहे. फळांच्या रसात कोरपड मिसळूनही सेवन करू शकता.